घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपण सर्वांनी त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावा असं विनंती करण्यासाठी आज आम्ही आपल्या गावामध्ये आलेलो आहे। व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व महायुतीचे प्रमुख नेते मंडळी, मित्रांनो, सुनित्रा वहिनींनाच मतदान का करायचं? कारण ही निवडणूक ग्रामपंचायतची नाही, ही निवडणूक सोसायटीची नाही, ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची नाही, ही निवडणूक भारताचं भवितव्य हे कोणत्या माणसाच्या हातामध्ये दिल्यानंतर आपण सर्वजण सुरक्षित राहू शकतो या निर्णय घेण्याची ही लोकसभेची निवडणूक आहे। आपण 2014ला या देशाची सूत्र नरेंद्र मोदींच्या हातामध्ये दिली आणि नरेंद्र मोदींनी या भारताकडे जो सक्षम नेता असावा लागतो त्या पद्धतीनं भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये आपलं नेतृत्व हे सिद्ध केलं। ज्यावेळेस 2014च्या अगोदरचा कालखंड बघा, भारतामध्ये असंख्य बॉम्बस्फोट, अनेक सीमेवर असणाऱ्या जवानांना दिवसा असेल रात्री असेल आतंकवाद्यांच्या हल्ल्याला सामना करावा लागत होता। अनेक माय मावल्यांचं कुंकू पुसण्याचं काम काँग्रेसच्या राजवटीमध्ये होत होतं। 2014ला नरेंद्र मोदींनी सूत्र हातामध्ये घेतली। सीमेवर असणारा जवान हा हिंदू का मुस्लिम आहे हे माहित नव्हतं, परंतु त्या जवानाला पलीकडच्या आतंकवाद्यांनी ज्या वेळेस गोळी मारली त्यावेळेस माझ्या भारतातल्या मातेचं, माझ्या भारतातल्या भगिनीचं कुंकू पुसलं जात होतं आणि ते कुंकू पुसलं जात होतं याची चीड मनामध्ये ठेवून नरेंद्र मोदींनी भारताच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व देशांना एका रांगेत उभा करण्याचं काम केलं। भारताकडे कोणाची वाकडी नजर जाणार नाही असा बंदोबस्त केला। त्यामध्ये पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, चायना असेल किंवा बांगलादेश असेल, या सगळ्यांना वटणीवर आणून भारताचं नेतृत्व हे मान्य करायला भाग पडलं। आपण पाहतोय नरेंद्र मोदी ज्यावेळेस जगामध्ये फिरतात त्यावेळेस अनेक देश नरेंद्र मोदींचं नेतृत्व मान्य करून अनेक राष्ट्राध्यक्ष, अनेक त्या भागातले त्या देशातले मातब्बर नेते हे नरेंद्र मोदींचं नेतृत्व मान्य करतात। आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना बारामती लोकसभेचा खासदार हा जर नरेंद्र मोदींच्या विचाराचा गेला, नरेंद्र मोदींना पंतप्रधान करणारा गेला, तर निश्चितपणे आपल्या सर्वांचं असणारं जे काय सामाजिक, राजकीय आणि भौगोलिक ज्या समस्या आहेत त्या सुटल्याशिवाय मित्रांनो राहणार नाहीत। आज या भागामध्ये अजितदादांच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय अजितदादांनी प्रत्येक गावागावामध्ये अनेक कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण केलं। विकासाच्या माध्यमातून गावागावामध्ये अनेक विकास कामं केली आणि आज दादांचं नेतृत्व हे विकासात्मक नेतृत्व म्हणून अखंड महाराष्ट्र मानतो। परंतु अलीकडच्या काळामध्ये आपल्या सर्वांना एक भावनिक वातावरण केलं जातं। आपण सुद्धा सगळेजण लगेच त्या वातावरणाला पोषक असं ट्रीटमेंट करत असतो। परंतु मित्रांनो, ही लढाई भावनिक होण्याची नाही। आज आपल्या घरामध्ये जर एखादा वडीलधारा असेल, आपलं जर कुटुंब चांगल्या पद्धतीने आपण चालवत असेल आणि आपल्या कुटुंबातला ज्येष्ठ मंडळी हा जर आपला विकास होऊ देत नसाल, आपल्यामध्ये असणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळणार नसाल आणि विकास हा सत्तेतून होत असतो, परंतु आपल्या हट्टासाठी हे जर कोणी आडखाटा काढत असेल तर आपण सुद्धा आपल्या कुटुंबातल्या ज्येष्ठ मंडळीला सांगतो की तुम्ही आमच्यासाठी खूप केलंय, तुम्ही कष्ट केलंय, तुम्ही आम्हाला लहानाचं मोठं केलंय, परंतु आता काळ बदललेला आहे आणि काळाबरोबर जर आपल्याला पुढे जायचं असेल तर निश्चितपणे या देशामध्ये जी माणसं काम करतात त्या माणसाच्या बोटाला धरल्याशिवाय आपण आपली प्रगती करू शकत नाही। आपल्यावर जे कार्यकर्ते अवलंबून
आपल्या बरोबर जी जनता आहे त्या जनतेची जर सेवा करायची असेल तर आपल्याला जो माणूस बलवान आहे त्याच्या बरोबर जावं लागेल। आणि म्हणून अजितदादांनी विकासाचा मुद्दा घेतला आणि विकासाच्या माध्यमातून आज दादा या महाराष्ट्रामध्ये आपलं नाव करतायत, या नावाच्या माध्यमातून गावागावामध्ये कामं करतायत। परंतु काही मंडळींना ते मान्य नाही। तुम्ही बघा, आपण लगेच भावनिक होतो, कोरोनाचा कालखंड होता, कोरोनामध्ये आपल्या कुटुंबातल्या जर व्यक्तीला कोरोना झाला होता, अनेकांच्या कुटुंबामध्ये आपला कोरोना झाला, त्यावेळेस आपल्या कुटुंबातला एकही व्यक्ती भावनिक होत नव्हता की ज्याला कोरोना झालाय त्याला लांबून औषध देत होता, ज्याला कोरोना झालाय त्याला लांबूनच जेवण देत होता, पण माझ्या कुटुंबातला व्यक्ती म्हणून भावनिक होत नव्हता, कारण त्याला माहित होतं मी जर याला चिटकलो तर मला सुद्धा कोरोना होईल आणि माझ्या लेकरा बाळांचं भविष्य हे अंधारात जाईल, माझं कुटुंब हे उद्ध्वस्त होईल, म्हणून भावनिक झाला नाही। कुटुंबामधल्या व्यक्तीला कोरोना झाला तरी मनुष्य भावनिक झाला नाही, परंतु आज जी भावनिकतेचं वातावरण केलं जातं त्याला मित्रांनो ओळखलं पाहिजे। तुम्ही सुद्धा तुमच्या कुटुंबात योग्य निर्णय घेत होता, भावनिकता सोडून देत होता आणि भविष्याची आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी कुठं मजबूत होऊ शकते याचा विचार तुम्ही करत होता। मग आज तुम्ही विनाकारण कुठंतरी भावनिकतेचं वातावरण आपल्या ह्याच्यामध्ये घेता। आज तुम्ही बघा, या भागामध्ये रोहित पवार येतात, कर्जत जामखेडचे आमदार, आपल्याला संस्काराच्या गप्पा मारतात, ते अजितदादांवर खालच्या पातळीच्या टीका करतात। जे रोहित पवार तुमच्याच शेजारी असणाऱ्या बारामती अॅग्रोला शेतकऱ्यांचा कळवळ असल्यागत गप्पा मारतात, परंतु काटा किती टनांनी मारतात? काय बारामती अॅग्रोची परिस्थिती? अरे जो माझा शेतकरी दिवस रात्र कष्ट करतो, घाम गाळतो, माझ्या मुलांचं भविष्य ह्या ऊसावर अवलंबून आहे, माझ्या लेकीचं लग्न ह्या ऊसाच्या बिलावर अवलंबून आहे, आणि म्हणून दोघा नवरा बायको आपल्या शेतीमध्ये ऊसासाठी रात्रीचा दिवस करतात। आणि तो ऊस तोडलेला ज्यावेळेस ह्या रोहित पवाराच्या कारखान्यावरती जातो त्यावेळेस रोहित पवार तुमच्या कारखान्यामध्ये माझ्या या घाम गाळलेल्या शेतकऱ्याचा विचार केला जात नाही, त्याचा काटा मारून तुम्ही त्या शेतकऱ्याला देशोधडी लावण्याचं काम करता। आणि म्हणून रोहित पवार तुम्ही आम्हाला संस्कार शिकवू नका। ज्या चौंडीमध्ये अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला त्या चौंडीचे सुपुत्र राम शिंदे साहेब हे त्या चौंडीचे आणि अहिल्यादेवींचे वंशज। रोहित पवार तिथं आमदार झाले आणि 31 मेला अहिल्यादेवी होळकरांच्या जयंती दिवशी अहिल्यादेवींचे वंशज असणाऱ्या राम शिंदेंना त्यांच्याच गावामध्ये केवळ तुम्ही तिथं आमदार झाला म्हणून त्यांच्या दारासमोर तुम्ही जयंती घेतली, परंतु राम शिंदेला घरामध्ये बसवण्याचं काम तुम्ही केलं, त्यांना जयंतीला सुद्धा तुम्ही येऊ दिलं नाही। कुठे गेले तुमच्या संस्कार? शाहू फुले आंबेडकरांचा विचार सांगणार तुम्ही ज्या आजोबांच्या हाताला धरून आमच्या समोर गप्पा मारता, हा तुम्हाला संस्कार शिकवला की अहिल्यादेवींच्या वंशजाला घरात बसवा, शेतकऱ्यांचा काटा मारा, गोरगरीब तरुणांचं शोषण करा, हे जर तुम्हाला तुमच्या असणाऱ्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारात बसत असेल तर रोहित पवार तुम्हाला तुमचं राजकारण लकलाप। आज हा महाराष्ट्र अजितदादांचं नेतृत्व मान्य करून आज विकासाला साथ देतोय आणि तुम्ही अजितदादांना साथ द्यायची सोडून ज्यावेळेस पक्ष फुटत होता त्यावेळेस सगळा महाराष्ट्रामध्ये हळहळ होत होती की अनेक वर्षाचं असणारं हे कुटुंब वेगळं झालं नाही पाहिजे, परंतु दोघा बाप लेकाला मात्र त्याचा मोठा आनंद होत होता। दोघा बाप लेकाला असं वाटत होतं की अजितदादा आणि पवार साहेब वेगळे झाले तर माझ्या रोहितला या महाराष्ट्राचं नेतृत्व करता येईल, माझा रोहित हा बघत बघत महाराष्ट्रामध्ये नेता बनल, म्हणून पक्ष फुटला तरी चालेल, शेतकऱ्यांचं नुकसान झालं तरी चालेल, महाराष्ट्राचं वाटोळं झालं तरी चालेल, परंतु माझं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे ही जी भूमिका घेऊन आपण काम करताय। त्यामुळं मित्रांनो आपण बघा या भागामध्ये
दरम्यानच्या काळामध्ये उपस्थित राहत आहेत महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री आणि ज्यांची नुकतीच राष्ट्रीय सहकार संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली ते इंदापूर तालुक्याचा अभ्यास व नेतृत्व सन्माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत। आदरणीय भाऊंच्या समवेत भारतीय जनता पक्षाचे इंदापूर तालुक्याचे कोर कमिटीचे प्रमुख सन्माननीय राजवर्धन दादा पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत। दरम्यानच्या काळामध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सन्माननीय सदाभाऊजी खोत यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत। भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या पुणे जिल्ह्याच्या अध्यक्ष सन्माननीय अंकिताताई पाटील ठाकरे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत। गतिशील विचारांचा कृतीशील नेता सन्माननीय सदाभाऊजी खोत यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत। टाळ्यांच्या गजरात सर्वच मान्यवरांचं आपण स्वागत करूयात। एकदा जोरदार टाळ्या। शेतकरी संघटनेचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय निलेशजी देवकर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत। यानंतर या ठिकाणी आपले सगळे महायुतीचे नेते मंडळी उपस्थित राहिलेले आहेत। थोड्याच वेळात आपल्या सर्वांचे लाडके नेते अजितदादा पवार साहेब उपस्थित राहतील। मित्रांनो, आपण 15 वर्ष या भागातून जे आपले लोकसभेचे विद्यमान खासदार यांना आपण सर्वांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं, परंतु त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला। गेल्या अनेक वेळा त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला, परंतु संसद रत्न पुरस्कार मिळाला, परंतु तुमच्या भिगवण मधून जी पुण्याला मुंबईला जाणारी रेल्वे होती ती पूर्वी रेल्वे तुमच्या भागामध्ये थांबत होती ना? बरोबर आहे का? आता थांबती का? आता रेल्वेचं खातं हे केंद्रामध्ये, आपला खासदार हा केंद्रामधली कामं करत असतो आणि मग तुम्हाला संसद रत्न पुरस्कार मिळाला आणि मग भिगवण मधली रेल्वे का थांबत नाही? त्या संसद रत्न पुरस्काराचा काय उपयोग? जर माझ्या भिगवण मध्ये एकच रेल्वे इंदापूर तालुक्यातून जाते, ती रेल्वे सुद्धा तुम्हाला संसद रत्न पुरस्कार मिळाला असताना थांबत नसेल तर आम्हाला त्या पुरस्काराचा काय उपयोग? माझ्या या इंदापूर तालुक्यातल्या पाण्यासाठी अनेक वर्ष 50 वर्ष शेतकरी आपल्या शेतीमध्ये काम करतो आणि पाण्याची आस लावून बसलेला आहे। त्या 50 वर्ष शेतकऱ्यांना पाण्यासाठी आपण संसद रत्न पुरस्काराचा काय उपयोग केला? दरम्यानच्या काळामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम आरोग्य विभागाचे माजी सभापती सन्माननीय प्रवीण भैया माने यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत। त्यामुळं जो पुरस्कार आपल्याला मिळाला त्या पुरस्काराचा माझ्या शेतीच्या पाण्याला उपयोग नाही। पलीकडे माड्यामध्ये राहिलेले भारतीय जनता पार्टीचे माड्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रातून निधी आणला आणि माळशिरस असेल, सांगोला असेल, दहिवडे असेल या भागामध्ये खासदार म्हणून त्यांनी लोकसभेतून निधी आणून त्या ठिकाणी पाण्यासाठी निधी वापरला। आपल्या भागातल्या खासदाराला हे का जमलं नाही? आपल्या भागातला खासदार कुठंतरी भावनिक वातावरण करतायत, कोणत्या तरी बाजारामध्ये जायचं, एखादा पदार्थ घ्यायचा आणि शेतकऱ्यांना भावनिक करायचं, माझ्या गोरगरीब जनतेला भावनिक करायचं आणि आपले प्रश्न हे फक्त भावनिक करून पुढे न्यायचे। मित्रांनो, भावनिक करून प्रश्न सुटणार नाहीत। प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एक विकासात्मक अजेंडा पुढे घ्यावा लागेल। अजितदादांचं नेतृत्व हे महाराष्ट्राने स्वीकारलेलं नेतृत्व आहे। आपल्या भागामध्ये जे विकासाचं जाळं निर्माण झालं ते दादांच्या माध्यमातून झालं आणि या ठिकाणी